Very good evening, all of you. काल आपण सगळ्या बेसिक गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. त्यामध्ये व्हॅलन्सी आपण शेवटचा पॉइंट आपण व्हॅलन्सी डिस्कस केला, बरोबर आहे. शेवटचा पॉइंट आपला या ठिकाणी आपण व्हॅलन्सी डिस्कस केलं. आज आपण आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. ओके, सो व्हॉट इज द नेम ऑफ आवर टॉपिक? आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? एक हा आवाज येतोय? आवाज येतोय ना? एक मिनिट. हॅलो हॅलो हॅलो. ओके, आता बघा, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे आपल्याला एलिमेंटचं क्लासिफिकेशन या टॉपिक मध्ये करायचं आहे. सो टोटल एलिमेंट आर किती टोटल एलिमेंट्स आहेत बेटा? टोटल एलिमेंट्स आर 118. टोटल एलिमेंट्स आर 118. 118 एलिमेंट आहेत. We have to classify them into various criteria, various groups. So we are divided into 3 groups, that is metal, after that non-metal, and the third one is the metallite. We called it semiconductor. Metallite आपण त्यांना काय म्हणत असतो बाळांनो? सेमीकंडक्टर असं सुद्धा म्हणत असतो. सेमीकंडक्टर असे आपण त्यांचे 3 ग्रुप केलेले आहेत: metal, non-metal and semiconductor. So periodic classification of elements, we have to divide them into various groups. वेगवेगळ्या ग्रुप मध्ये आपल्याला यांना डिवाइड करायचं आहे आणि याला विशिष्ट मांडणी करायची. सो द माय फर्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हाय वी आर क्लासिफाइंग these elements. त्या एलिमेंटला क्लासिफाय काय करतो आपण? व्यवस्थित त्यांची मांडणी करतो. का करतो? कारण साधी गोष्ट आहे, आपण जर त्यांची योग्य पद्धतीने मांडणी केली तर त्यांचा अभ्यास करणं सोपं जातं. आपल्या घरामध्ये बघा बरं, सगळ्याच्या घरामध्ये किचन रूम मध्ये गेल्यानंतर आईनं सगळं व्यवस्थित ठेवलेलं असतं. डाळी एका साईडला, त्यानंतर मसाला एका साईडला, ठीक आहे, पीठ एका साईडला, वेगळ्या प्रकारचे आई व्यवस्थित अरेंजमेंट करते. प्लेट, त्यानंतर चमचे, वाट्या, हे सगळ्या विशिष्ट ठिकाणी ठेवलं जातं. असं का केलं जातं? आई असं का करते? कारण ज्यावेळेस जी गोष्ट लागेल ती पटकन घेता येते. दुकानदार पण बघा, साधी गोष्ट, किराणा दुकानावाला, त्याचे या ठिकाणी अरेंजमेंट जी असते ती व्यवस्थित केलेली असते. वेपर्स वगैरे पुढच्या साईडला असतात. कोणी म्हणलं चिवडा द्या, कोणी म्हणलं ते बालाजी द्या, असं द्या म्हणलं की ते वरचं कट करतात, देऊन टाकतो. अरेंजमेंट असते. सगळं एका डाव्यावर ढिगारा केलेला असतो. पण साबण एका साईडला, तेल एका साईडला, सगळ्या गोष्टीची सिस्टमॅटिक अरेंजमेंट असते. त्याला म्हणायचं क्लासिफिकेशन. पण असं क्लासिफिकेशन केल्यामुळं या एलिमेंटचा अभ्यास करणं सोपं जातं. त्यामुळे वेगळ्या सायंटिस्टनं वेगळ्या पद्धतीने क्लासिफाय करायचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यामध्ये आपला पहिला सायंटिस्ट आहे डोबेरायनर. कुठला सायंटिस्ट आहे? डोबेरायनर. सो राईट ऑन द फर्स्ट हेडिंग. चला पहिली हेडिंग घ्या सगळ्यांनी. पहिली हेडिंग घ्या. So write down Dobereiner's strike. Dobereiner's strikes. Okay. Dobereiner's strikes. हा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी 3 मार्काला येऊ शकतो. 3 मार्काला किंवा 2 मार्कासाठी इम्पॉर्टंट आहे. 1 मार्काचा तो क्वेश्चन यावर पडत असतो, पडलेला पण आहे. आता लक्षात धरा, डोबेरायनर इज द नेम ऑफ सायंटिस्ट. In the year 1817, German scientist Dobereiner initially told that the properties of elements are related with atomic masses. एलिमेंटच्या प्रॉपर्टी atomic masses वर डिपेंड असतात. atomic mass. Okay, after that he made a group of 3 elements having same chemical properties and called them tribes. यानं काय केलं बाळांनो? ज्या 3 एलिमेंटचा प्रॉपर्टीज सारख्या आहेत, ज्या 3 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज,
अशा 3 एलिमेंटचे ग्रुप केले. काय केलं सांगा? अशा 3 एलिमेंटचे यांनी काय केले बाळांनो? या ठिकाणी ग्रुप केले आणि ग्रुप केल्यानंतर त्यांना काय नाव दिलं सांगा? ही गेव द नेम ट्राईड. काय नाव दिलं त्याला? ट्राईड असं नाव दिलं. काय नाव दिलं? ट्राईड. बघा मी पहिल्यापासून सांगतो काय काय केलं यांनी. The scientist Dobereiner showed that the properties of elements are related with atomic mass. Atomic mass च्या related properties आहे. Atomic mass च्या related properties आहे. Properties जे असतात एलिमेंटच्या ते atomic mass वर डिपेंड आहेत. After that he made a group of three elements having same chemical properties and called them trides. 3 एलिमेंटचे त्यांनी ग्रुप तयार केले, त्यांना ट्राइड्स असं नाव दिलं. After that he proved that the atomic mass of the middle element is the average of another 2 elements. एक एक पॉइंट आपण या ठिकाणी लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. लिहा पहिल्यांदा असं एक्सप्लेन केले की तुम्हाला थोडं अवघड जातं. एक एक पॉइंटला आपण लिहून घेऊन एक्सप्लेन करू. इन द इयर 1817 1817 a German scientist suggested that properties of elements are related with atomic masses. म्हणजे एखाद्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी कशावर डिपेंड असतात? atomic masses. त्या एलिमेंटचा atomic mass कसा आहे यावर डिपेंड असतं. After that he nothing but scientist Dobereiner. He made काय केलं बाळांनो त्यांनी? नंतर he made group of 3 elements. 3 एलिमेंटचा ग्रुप तयार केला. He made a group of 3 elements having same chemical properties. 3 elements each having same chemical properties. म्हणजे लक्षात धरा बाळांनो, ज्यांची केमिकल प्रॉपर्टीज सारख्या आहेत अशा 3 जणांचे ग्रुप तयार केले. आपण पण शाळेला जात असताना ग्रुप न जातो, पण कसं जातो? आपल्या प्रॉपर्टीज सारख्या असायला पाहिजे सगळ्या जणांच्या. आपला ग्रुप असतो का शाळेला जाताना, क्लासला जाताना? आपले विचार ज्यांच्या बरोबर जुळतात अशांचा आपला ग्रुप तयार होतो आणि आपण जात असतो. सायंटिस्ट Dobereiner also think like that. He made a group of 3 elements each having same chemical property. ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहेत अशा 3 जणांचे ग्रुप तयार केले. त्यानंतर काय केलं? He arranged all these 3 elements in increasing order of their atomic masses. atomic massesच्या चढत्या क्रमानुसार सगळ्या एलिमेंटला लिहिलं. ठीक आहे ना? कसं लिहिलं? atomic massesच्या चढत्या क्रमानुसार. म्हणजे पहिल्यांदा कमी, त्यानंतर त्यापेक्षा जास्त atomic mass वाला एलिमेंट लिहिला, त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त atomic mass वाला एलिमेंट लिहिला. He arranged the elements in a triads with increasing order of their atomic masses and proved that and showed that the atomic mass of the middle element is the approximately equal to the average of the other 2 remaining elements. मधल्या एलिमेंटचा atomic mass हे राहिलेल्या 2 एलिमेंटच्या atomic massचा अवरेज असतो. हे सांगितलं. काय सांगितलं बेटा? कळालं का? काय सांगितलं? मधल्या एलिमेंटचा atomic mass जे असतं ते राहिलेल्या 2 एलिमेंटच्या atomic masses अवरेज इतकं असतं. अप्रॉक्सिमेटली इक्वल, नॉट एक्झॅक्टली इक्वल, अप्रॉक्सिमेटली इक्वल असतं, जवळपास सारखं असतं. हा पॉइंट आपण लिहून घेऊया. He arranged the 3 elements. He arranged the 3 elements in triads.
in a triads. He arranged the 3 elements in a triad in an increasing order of atomic masses. In increasing order of atomic masses. Increasing order of atomic masses. Atomic masses च्या चढत्या क्रमानुसार लिहिलं. Increasing order of atomic masses and showed that आणि दाखवलं. काय दाखवलं बेटा? And showed that atomic mass of middle element is approximately equal to average of another atomic masses of 2 elements. Another atomic masses of equal to average of another atomic masses of remaining 2 elements. ठीक आहे. बघा हे 3 एलिमेंटचे ग्रुप तयार केले. पहिला, दुसरा, तिसरा. मधला जो एलिमेंट असतो बेटा याचा ॲटॉमिक मास किती आहे म्हणे? मधल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास, हे जे राहिलेले 2 एलिमेंट आहेत यांचा ॲव्हरेज घ्यायचं. यांचा ॲव्हरेज घेतल्यानंतर जे ॲटॉमिक मास येतं ते हे मधल्याचं ॲटॉमिक मास असतं. ॲव्हरेज कसं काढायचं असतं? याचा ॲटॉमिक मास प्लस याचा ॲटॉमिक मास डिवायडेड बाय 2, दोघ जण असल्यामुळे. ठीक आहे ना? काय काय केलं कळालं का? हे 3 पॉइंट तुम्हाला लिहिता आले पाहिजे. In the year 1817, a German scientist suggested that properties of elements are related with atomic masses. म्हणजे atomic masses रिलेटेड त्यांच्या प्रॉपर्टीज असतात. त्यानंतर काय केलं? He made a group of 3 elements each having same chemical properties. ज्यांच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत अशा एलिमेंटचे त्यांनी ग्रुप तयार केले. जसं आपण ग्रुप तयार करतो, आपल्या विचाराच्या माणसाचे ग्रुप तयार करतो, लाईक दॅट. And after that, in that triads, he arranged these 3 elements in increasing order of their atomic masses. Atomic masses 3 एलिमेंटला increasing order नुसार लिहिलं. And he also showed that atomic mass of the middle element is approximately equal to average of another atomic masses of remaining 2 elements. ठीक आहे ना? राहिलेल्या 2 एलिमेंटचा ॲव्हरेज इतकं असतो. हे त्यांनी दाखवलं. मग आता त्याचे एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. सो राईट ऑन एक्झाम्पल ऑफ डोबेरायनर स्प्रेड्स. पुढची हेडिंग घ्या. एक्झाम्पल ऑफ डोबेरायनर स्प्रेड. ही गोष्ट तुम्हाला पाठ करावी लागते. एक्झाम्पल ऑफ डोबेरायनर स्प्रेड. डोबेरायनर स्प्रेडचे एक्झाम्पल. एक्झाम्पल ऑफ डोबेरायनर स्प्रेड्स. एक्झाम्पल ऑफ डोबेरायनर स्प्रेड्स. ठीक आहे. कोण कोण आहे? पहिलं बघा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. सेकंड, कॅल्शियम, स्ट्रोंटियम. SR म्हणजे स्ट्रोंटियम. ठीक आहे. आणि BA म्हणजे बॅरियम. थर्ड, क्लोरीन, BR ब्रोमीन अँड आयोडीन. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. सगळ्याला SR माहित नसतं. SR म्हणजे बेटा स्ट्रोंटियम. लक्षात करा, SR म्हणजे कोण? स्ट्रोंटियम. ठीक आहे ना? हे तिघजण लक्षात असायला पाहिजे तुम्हाला. डोबेरायनर स्प्रेडचे 3 एक्झाम्पल कोण आहे? लिथियम, सोडियम, पोटॅशियम. कॅल्शियम, स्ट्रोंटियम, बॅरियम. क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. these example, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. हे 3 एक्झाम्पल तुम्हाला 2 पाठ करावे लागतील. ट्राईड बघा, 3 ग्रुप पाडले. पहिला ग्रुप कोणाचा पाडला? या 3 जणांचा. दुसरा ग्रुप कोणाचा पाडला? या 3 जणांचा. तिसरा ग्रुप कोणाचा पाडला? या 3 जणांचा. 3 जणांचे ग्रुप पाडले बेटा डोबेरायनर. मग आता हे झाल्यानंतर ॲटॉमिक मासेस बद्दल बघूया. मधला जो एलिमेंट असतो, द मिडल एलिमेंट, ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू
द atomic masses of the other two remaining elements. बाकीचे जे एलिमेंट्स राहिलेत ना बेटा, त्यांचा अवरेज मध्ये मधल्याचा atomic मास असतो. मग कसं दाखवलं त्यांनी ते आपण या ठिकाणी बघूया. पहिल्यांदा पहिलं एक्झाम्पल लिहितो मी. सी हिअर फर्स्ट एक्झाम्पल. कोण कोण आहे बेटा? लिथियम, आफ्टर दॅट सोडियम, ओके, आणि आफ्टर दॅट पोटॅशियम. आता यांचे atomic masses कसे आहेत बघा. atomic masses ऍक्च्युअल लिथियमचा आहे 6.9 डाल्टन असता. सोडियमचा आहे 23. हे बघा लिथियमचं, सोडियमचं 23. सोडियमचं किती आहे बेटा? 23. पोटॅशियमचं 39.1. 39.1. आता मिडल वाला बघा, हा मिडल एलिमेंट आहे सोडियम. हा मिडल एलिमेंट आहे सोडियम. आता त्याच्या म्हणण्यानुसार आपण atomic मास काढू. किती यायला पाहिजे बेटा? दोघांचा अवरेज 23 जवळपास यायला पाहिजे, कारण त्याचं म्हणणं आहे. सो कॅन आय राईट हिअर atomic mass of Na, atomic mass of Na, sodium, atomic mass of sodium is equal to राहिलेल्या दोन एलिमेंटचा atomic mass Li plus K divided by 2. Li plus K divided by 2. 2 न डिवाइड केलं. ठीक आहे बाळांनो. लिथियम किती आहे? 6.9 प्लस पोटॅशियम किती आहे? 39.1. ओके, डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय 2. आपण काय केलं या ठिकाणी 2 न डिवाइड केलं. अवरेज काढायचं ना बाकीच्या दोघांचं. बाकीचे दोघं कोण आहेत बेटा? एक आहे लिथियम आणि दुसरा आहे पोटॅशियम. त्या दोघांचा अवरेज घेतला आपण. अवरेज म्हणजे त्या दोघांचा atomic मास डिवायडेड बाय 2. किती आलं सांगा? 46 divided by 2. Nothing but 23. किती आलं? 23. Atomic mass of Na. Atomic mass of Na म्हणजे सोडियमचा atomic mass. किती आलं बाळांनो? सोडियमचा atomic mass 23 आलं. किती आलं सांगा? 23 आलं का नाही? आणि इथे बघा, हे बघा 23 आलं का नाही? 23 सारखा आहे का नाही? या ठिकाणी सारखा आहे, अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. आणि हेच सांगितलं तरी मधल्या एलिमेंटचा atomic मास या ठिकाणी किती असतं बाळांनो? मधल्या एलिमेंटचा atomic मास राहिलेल्या दोन एलिमेंटच्या अवरेज इतकं असतो. ठीक आहे ना. आता दुसरं एक्झाम्पल बघूया आपण. दुसरं एक्झाम्पल, हा हे राईट करायचं का? हो बेटा, हे पण लिहायचं ना. हे पण लिहून घ्यायचं. तुम्हाला कळालं पाहिजे का? हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. हे झालं. हा दुसरं एक्झाम्पल बघूया आपण. चला बाळांनो हे लिहून घ्या फास्ट. हे झालं. दुसरं एक्झाम्पल आपण ट्राय करूया. कोण आहे दुसरं एक्झाम्पल? हे पाठ करून ठेवायचं. ज्याचं राहिलं त्यांनी प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नंतर लिहून घेतलं तरी चालतं. बघा दोघांचं आलं की नाही अप्रॉक्सिमेटली इक्वल अवरेज घेतलं तर. आता पुढे बघू आपण दुसरं एक्झाम्पल. हे बघा आता दुसरं कोण कोण आहे आपल्याकडे? दुसरं आहे आपल्याकडे कॅल्शियम, स्ट्रोंटियम अँड बॅरियम. ठीक आहे ना. atomic मास किती आहे बेटा? atomic मासेस यांचं ऍक्च्युअल atomic मास किती आहे ते आपण बघू. कॅल्शियमचं येतं बाळांनो, कॅल्शियमचं 40.1. ओके, स्ट्रोंटियमचं ऍक्च्युअल येतं 87.6. ऍक्च्युअल 87.6. आणि बॅरियमचं किती येतं? बॅरियमचं असतं बेटा 137.3. हे ऍक्च्युअल atomic मास आहेत खरं खरं. आता आपण बघू रॅनरच्या म्हणण्यानुसार मिडल एलिमेंट कोण आहे बेटा? स्ट्रोंटियम. त्याचा atomic मास काय असतो? त्याचा atomic मास काय असतं? राहिलेल्या दोन एलिमेंटच्या अवरेज इतकं असतो. याचं आणि याचं अवरेज घ्यायचं, मधलं एक येतं का नाही ते बघू आपण. सो राईट ऑन हिअर atomic mass of strontium, atomic mass of strontium is equal to राहिलेल्या दोन एलिमेंटचा अवरेज कॅल्शियम प्लस बॅरियम डिवायडेड बाय 2. चला करा बरं मग आता. 41,137
88.3 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 2 न डिवाइड करा. ठीक आहे ना. चला करा ऍडिशन करा लवकर लवकर. हा युनिट डाल्टन असतं बेटा. यू डाल्टन असतं. ओके चला बरं आता बेरीज करा. किती येते? 40 137 147 157 177 177.4. इज इट करेक्ट? 177.4 बाय 2. बरोबर आहे ना बेटा? बरोबर आहे का नाही? हा बघा आता बे 8 16 एक उरला, बे 8 16 एक उरला, बे 7 14 किती आलं? 88.7. किती आलं? 88.7 एवढं आलं. 88.7 atomic mass of strontium. atomic mass of strontium किती आलं बाळांनो? atomic mass of strontium. See here, atomic mass of strontium is 88.7. 88.7 बरोबर इक्वल आहे का? हे 88.7 आलं आणि ऍक्च्युअल किती आहे? हे ऍक्च्युअल आहे. ऍक्च्युअल atomic mass हे 87.6 आहे. म्हणजे जवळपास सारखं आहे का नाही? 88 87 जवळपास सारखं आहे. म्हणजे मॅचिंग आहे का नाही? अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. मॅचिंग अप्रॉक्सिमेटली इक्वल. दॅट द शोड बाय सायंटिस्ट डोबेरॅन. डोबेरॅननं काय सांगितलं कळालं का बेटा? मधल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास हे राहिलेल्या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसचं अवरेज असतं. आहे का नाही? ही नेव्हर टोल्ड दॅट एक्झॅक्टली इक्वल. ही टोल्ड दॅट अप्रॉक्सिमेटली इक्वल. जवळपास सारखं असतं. थोडंफार व्हॅरी असतं ना. मॅचिंग आहे. दिस इज सेकंड एक्झाम्पल. नाउ वी विल ट्राय फॉर थर्ड एक्झाम्पल. So write down third example. चला थर्ड एक्झाम्पल कोण आहे बेटा? क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. क्लोरीन मधा ब्रोमीन आणि आयोडीन हे पाठच करावं लागतं. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आता यांचा ॲटॉमिक मास काय आहे सांगा बरं? ऍक्च्युअल ॲटॉमिक मास ऍक्च्युअल म्हणजे खरं. ठीक आहे ना. यांचा ऍक्च्युअल ॲटॉमिक मास किती आहे लक्षात करा. क्लोरीनचं किती आहे? ब्रोमीनचं किती आहे? आयोडीनचं किती आहे? हे पाठ करायची गरज आहे का? हे करायची गरज नसते. 35.5. ब्रोमीनचं किती आहे ऍक्च्युअल? 79.9. आयोडीनचं किती आहे? आयोडीनचं 126.9. 126.9. आता who is the middle element? Middle element is the bromine. मिडल एलिमेंट कोण असतं बेटा? ब्रोमीन आहे. सो atomic mass of bromine is equal to average of another atomic masses of 2 elements. 2 elements कोण आहे तिथं? हा क्लोरीन आहे, हा आयोडीन आहे. ठीक आहे ना. क्लोरीन आणि आयोडीन. इथं बघा क्लोरीन किती आहे बेटा? 35.5 प्लस 126.9. 126.9 डिवायडेड बाय 2. 2 ने डिवाइड केलं. चला ऍडिशन करा बरं किती येतं. चला यांची ऍडिशन करा लवकर सांगा. ऍडिशन किती येते यांची? 162.4. व्हेरी गुड. 162.4 डिवायडेड बाय 2 त्याला सांगा. 8 1 2 म्हणजे 81.2. 81.2 atomic mass of bromine. ओके atomic mass of bromine किती आलं बाळांनो? atomic mass of bromine 18.2. बरोबर अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे का नाही? ऍक्च्युअल किती आहे? ऍक्च्युअल आहे 79.9 म्हणजे 80 जवळपास 80 आणि हे बघा हे किती आहे? कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण 81.2 म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. जवळपास सारखं आहे. 1-2चा फरक चालत असतो असं सांगितलं त्याने. थोडाफार फरक आहे म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. दिस इज डोबेरॅन स्ट्रॅटिस बद्दल एवढं तुम्हाला लक्षात धरायचं आहे. याचे फक्त एक्झाम्पल लक्षात धरायचं आणि तुम्ही लक्षात धरायचं की बाळांनो मधल्या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज असतात
मधल्या एलिमेंटचं जे ऍटॉमिक मास असतं ते ऍटॉमिक मास हे राहिलेल्या दोन एलिमेंटच्या ऍटॉमिक मासचं अवरेज असतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात धरावी लागणार. दिस इज ऑल अबाउट डोबेर स्ट्राइड्स. कळलं सगळ्याला? याचा स्क्रीनशॉट घ्या, तसं सोबत सोबत लिहून घ्यायचं, मागे पडू नका. सगळ्याला कळलं ना कशा पद्धतीने केलं? पहिले स्टेटमेंट माहित झाले तुम्हाला? किती स्टेटमेंट आहेत बेटा? हे 3. हे स्टेटमेंट सुद्धा 3 आहे. पहिलं, दुसरं, तिसरं. पहिलं काय? In the year 1817, a German scientist suggested that properties of elements are related with atomic masses. Atomic mass related असतात बेटा properties. हे डोबेरायनरने सांगितलं. After that, what he have done? He made a group of 3 elements, each having same chemical properties. ज्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात त्यांचे ग्रुप तयार केले 3-3चे आणि त्याला ट्राइड असं नाव दिलं. काय नाव दिलं? ट्राइड. हे लिहायचं राहिलं ना आपलं. He made a group of 3 elements each having same chemical properties. इथं लिहायचं राहिलं सॉरी. And called them, इथं लिहा पुढे कंटिन्यू. And called them trides. हे लिहायचं राहिलं ना आपलं. And called them trides. या तिघाला काय नाव दिलं त्यांनी? ट्राइड्स असं नाव दिलं. ट्राइड्स हे लिहायचं राहिलं होतं आपल्याला. ट्राइड असं नाव दिलं. ट्राइड. तिघा जणांचा ग्रुप टाइप. He arranged the 3 elements in a trides. या तिघा जणांना कशा पद्धतीने अरेंज केलं? या ठिकाणी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. लिथियमचं कमी, त्यानंतर सोडियमचं जास्त, सोडियम पेक्षा पोटॅशियमचं जास्त. ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार लिहिलं. And he showed that atomic mass of the middle element is the average of other 2 elements. 2 एलिमेंटच्या अवरेज इतकं असतं. हे कोणी सांगितलं? सायंटिस्ट डोबेरायनरनं या ठिकाणी सांगितलं. सो दिस इज ऑल अबाउट डोबेरायनर स्ट्राइड्स. डोबेरायनर स्ट्राइड्सच्या बाबतीत हे सगळं आपलं या ठिकाणी एवढं आहे.